यंदाचं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून नवी दिल्लीमधल्या तालकटोरा स्टेडियममध्ये होत आहे। 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या संमेलनामध्ये कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, चर्चा असे वेगवेगळे कार्यक्रम आहेत। आनंदात नाचताना आपल्याला बघायला मिळते सगळे साहित्यिक आहेत। साहित्यिकांच्या पुढे महाराष्ट्राची खरं तर संस्कृती, कला दाखवण्याचा हा प्रयत्न दिल्लीमध्ये होत असतानाच आपल्याला बघायला मिळते। हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे। महाराष्ट्राची जे मराठी आहे, मराठी भाषा ही जरी असली आपली तरी त्या ठिकाणी प्रामुख्याने जर आपण सांगायचं झालं तर विविध प्रांतांमधून ही सगळी लोक येत असतात आणि ती सगळी लोक आणि सगळ्या वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत त्या मराठीमध्ये आहेत। पोतराज असेल, आपण त्याच्याशी काही बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। दिल्लीमध्ये संमेलन होत आहे, काय आनंद, काय भावना? खूप खूप मोठा आनंद आहे। आमच्यासाठी खूप मोठं स्वप्नासारखंही वाटतं। आम्हाला असं वाटतं स्वप्नात जगतो की खूप भारी वाटतं, एकदम अमेझिंग। तुम्ही पोतराज साकारलेला आहे। पोतराज ही महाराष्ट्राची वेगळी संस्कृती कला आहे, खूप मोठी संस्कृती कला, आणि ती मला आता म्हणजे संधी भेटली हे साकारण्यासाठी, म्हणून खूप छान वाटतंय मला। आणखी काही कलाकार आहे, आपण कलाकारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही पताका जिथं पताका खांद्यावरती घेऊन संमेलनाच्या स्थळी निघालेला? हा सर, खूपच भारी वाटते आणि आज आम्ही वारकरी म्हणून खूपच चांगलं वाटतं। काय सांगाल, तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी कोळी नृत्य सादर करत आहे आज, आणि कोळी पारंपरिक नृत्य आहे, लोककला सादर करत आहे। निश्चितच आपण बघू शकतो वाजत गाजत हे सगळे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी संमेलनाच्या स्थळापासून करता निघाल्याचं बघायला मिळतं। ही ग्रंथदिंडीला या सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी ज्या पद्धतीनं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावाळकर यांनी सामटीविषयी बोलताना सांगितलेलं होतं की हा सारस्वतांचा मेळावा आहे। तो मेळावा ज्या पद्धतीनं होतोय दिल्लीमध्ये, हे खरं तर कौतुकाच्या, अभिमानाची गोष्ट आहे। 70 वर्षानंतर दिल्लीमध्ये या सगळ्याचं हे होतंय। महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत गुरैया स्वामी सर आपल्यासोबत। सर, दिल्लीमध्ये संमेलन होतंय, काय भावना, काय? नाही, दिल्लीमध्ये संमेलन होत आहे, फार छान गोष्ट आहे आणि अभिजात मराठी म्हणून घोषित झाल्यामुळे फार एक चांगला कार्यक्रम आपण दिल्लीमध्ये आयोजित केला आहोत आणि हे असंच कार्यक्रम होत राहावं की आमच्या फार सुंदररीत्या आयोजन केलेलं आहे संमेलनाचं। या भावना आहेत? आज सर, आज 70 वर्षानंतर हा दिल्लीमध्ये महाराष्ट्राचा इतिहास आज घडत आहे आणि महाराष्ट्राचा इतक्या लोकांनी सहभाग या ठिकाणी घेतलेला आहे आणि महाराष्ट्राचा आज दिल्लीमध्ये डंका वाजत आहे, याचाही अभिमान आम्हाला आहे। महाराष्ट्राचा डंका वाजतोय तुम्ही सांगताय। एकच मिनिट मी तुमच्याकडे येतो, प्रेक्षकांना सगळी दृश्य दाखवतो। महाराष्ट्राची प्रामुख्याने दिंडीची जी परंपरा आहे ती देखील या ठिकाणी आहे। महाराज आहेत, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये खरं तर ही सगळी महाराष्ट्राची महाराज मंडळी ग्रंथदिंडीच्या पुढे असल्याचं बघायला मिळतंय। टाळ वाजवत तुम्ही निघालेला आहात, माऊलींचं वचन सांगा, माऊलींचं खरं तर एक हे सांगा आणि मग आपण सुरू करू बोलायला। माऊलींचं वचन सांग, ज्ञानेश्वर महाराजांचं कवन सांगून सुरुवात करूया आपण या सगळ्या बोलण्याची। आता काय बोला, दिल्लीमध्ये संमेलन होतं, काय भावना, काय आहे? खरं तर मराठी साहित्याचे जे दिल्लीमध्ये संमेलन होते, तर आम्ही मराठी भाषिक असल्या कारणानं आम्हाला खूप आनंद होत आहे, कारण की मराठीला जो दर्जा दिला गेला त्यामुळं मराठी भाषा ही आम्ही सर्वांपुढे पोचू आणि इथून